इंडियन नेव्ही MR/SSR भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन नेव्ही MR/SSR पदांसाठी ही भरती निघालेली आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीचे जे फॉर्म आहे 29 मार्च 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले होते आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला जवळपास 30 ते 40 हजार प्लस या ठिकाणी पगार भेटणार आहे। इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, निवड प्रक्रिया आपली यामध्ये कशी असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही MR/SSR भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, इंडियन नेव्ही MR/SSR ची ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला फक्त 157 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते, जास्त उंची यामध्ये लागत नाही। तर सर्वात अगोदर यामध्ये शिक्षण किती लागते तर ते तुम्हाला सांगून देतो। एक पद आहे यामध्ये SSR चं, तर यामध्ये आपलं 50% सह 12वी उत्तीर्ण तुम्ही असले पाहिजे आणि मॅथमॅटिकल आणि फिजिक्सचं जे हे विषय असला पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार SSR या भरतीमध्ये, ठीक आहे। तर त्याचबरोबर तुम्ही फक्त 10वीच आहे तर तुम्हाला जे MR या पदामध्ये फॉर्म भरता येते। MR पदामध्ये फक्त 10वी पास पाहिजे आपण आणि 50% असले पाहिजे 10वी मध्ये, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते। MR या पदामध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येते। आर्ट जरी तुमचं असेल, सायन्स जरी असेल 10वी पास, कॉमर्स जरी असेल 10वी, आर्ट जरी असेल 10वी, तरी सुद्धा तुम्हाला MR या पदामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि आपण यामध्ये वयाची जर अट पाहिली तर यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे MR आणि SSR पदामध्ये, तर पहा 1 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 दरम्यान आपला जन्म असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये। त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे आणि फीचा जर विचार केला तर 669 रुपये फी यामध्ये लागणार आहे। कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी असो, ठीक आहे। आणि तुमचा जो पेपर असणार आहे इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीमध्ये पहिला जो तुमचा पेपर असणार आहे या ठिकाणी, तर मे महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे। मे त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये आपला या ठिकाणी पेपर असणार आहे, ठीक आहे। सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये तुमची यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल झालं, हे संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी असणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीमध्ये। सर्वात अगोदर आपली यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला SSR या पदामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। SSR या पदामध्ये 12वी पास पाहिजे आणि 50% पाहिजे आणि त्याचबरोबर मॅथ फिजिक्स विषय असले पाहिजे, तेव्हाच यामध्ये फॉर्म भरता येते। तर SSRचा जो पेपर असणार आहे हा 100 मार्काचा असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। तुक्के वगैरे तुम्हाला या ठिकाणी मारायचे नाही आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आले। जेवढे प्रश्न तुम्ही या ठिकाणी चुकवसाल मायनस सुद्धा आपल्या या ठिकाणी मार्क होणार आहे। तर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे तर हे MRचा पद आहे। तर MR पदामध्ये फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। 10वीच्या बेसवर हा MR पदाचा पेपर असणार आहे। तर MRचा जो पेपर असणार आहे तर पहा यामध्ये विज्ञानचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे प्रश्न विचारले जाणार आणि जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, हे मिक्स विचारले जाणार। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी आपल्याला 30 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे MR या पदामध्ये, ठीक आहे। तर एवढी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आपल्याला तुक्के वगैरे मारायची नाही। तर आपण आतापासून इमानदारीने अभ्यास करा, चांगली तयारी करा, ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून चांगला अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा। नक्की जे विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि चांगले पुस्तक तुम्ही आतापासून घेऊन घ्या, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपला हा पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं असणार आहे यामध्ये ग्राउंड। तर ग्राउंड यामध्ये किती आहे तर पहा
यामध्ये जी उंची ठेवण्यात आली आहे तर 157 सेंटीमीटर उंची आपल्याला पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे रनिंग आहे तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी तुम्हाला मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते रनिंग या ठिकाणी पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटाच्या वरती गेला तर ते फेल सुद्धा केले जाणार आहे, अपात्र केले जाणार आहे। आणि दुसरा जो यामध्ये इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी 20 स्क्वॉट तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे। त्याचबरोबर पुशअप तुम्हाला 12 मारावं लागणार आहे, तर हे नॉर्मल आहे। त्याचबरोबर जे आहे यामध्ये जे आपण हाईटचा जर विचार केला 157 सेंटीमीटर हाईट पुरुष उमेदवारांसाठी लागते, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग यामध्ये इंडियन नेव्ही MRSSR या भरतीमध्ये आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा जो टायमिंग आहे हा 8 मिनिटापेक्षा जास्त जर आला तर त्या महिला उमेदवारांना फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये दुसरा जो महिला उमेदवारांसाठी आहे तर 15 स्क्वॉट महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे आणि त्याचबरोबर बेंट नीचं सुद्धा यामध्ये 10 मारावं लागणार आहे महिला उमेदवारांना। तर अशा प्रकारे यामध्ये इंडियन नेव्ही MRSSR या भरतीमध्ये महिला उमेदवारांचं ग्राउंड असणार आहे। आणि हे ग्राउंड झाल्यानंतर आपल्या यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल झालं, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा इंडियन नेव्ही MRSSR ची ही भरती निघालेली आहे 10वी पाससाठी। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 29 मार्च पासून फॉर्म भरणे चालू होता आणि 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। आणि आपण पगारचा जर विचार केला इंडियन नेव्ही MRSSR या भरतीमध्ये तर पहा पहिल्या वर्षी तुम्हाला जो पगार भेटणार आहे तर हे अग्निवीर अंतर्गत भरती ते पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 रुपये महिन्याला भेटणार आहे, 30,000 रुपये। आणि आपल्या हातामध्ये महिन्याला 21,000 रुपये भेटणार आहे आणि 9,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये सरकार जमा करणार आहे। आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला जे पैसे भेटणार आहे तर दुसऱ्या वर्षी जो पगार भेटणार आहे 33,000 रुपये महिन्याला पगार भेटणार आहे आणि याच्यामधले 23,100 रुपये आपल्या हातामध्ये या ठिकाणी देणार आहे आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये सरकार जमा करणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 36,500 रुपये महिन्याला पगार भेटणार आहे आणि यामधले जवळपास 25,550 रुपये आपल्या हातामध्ये येणार आहे आणि आपले जे 10,950 रुपये हे महिन्याला कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे चौथ्या वर्षी 40,000 रुपये महिना भेटणार आहे आणि आपल्या हातामध्ये 28,000 रुपये महिना भेटणार आहे आणि त्याचबरोबर 12,000 रुपये प्रत्येक महिन्याला कार्पस फंडमध्ये आपले जमा या ठिकाणी केले जाणार आहे। तर असे जे विद्यार्थी मित्रांनो टोटल आपले या ठिकाणी टोटल जे 5,20,000 रुपये आपले या ठिकाणी जमा केले जाणार एक लक्षात ठेवा। आणि जवळपास आपल्याला 10 लाख प्लस या ठिकाणी पैसे 10 लाख प्लस रुपये आपल्याला हे कार्पस फंडचे पैसे या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये पगार आहे इंडियन नेव्ही MRSSR या भरतीमध्ये। तर चांगली ही भरती चालू आहे इंडियन नेव्ही MRSSR ची। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला इंडियन नेव्ही MRSSR भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।